ह्या सगळ्या गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजाला पकडून नेलं गेलं तिथं सगळ्या जागेवर राजे शिर्के घराण्याचे वंशज आहेत. तिथं ते सोडवण्यासाठी तिथं सज्ज झाले. छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी फक्त राजे शिर्क्यांचा कुठलाही हात नव्हता, असं कुठलाही परवा नाही. स्वराज्यनिष्ठ होते. राजे शिर्के घराणं स्वराज्यासाठी लढलं. ह्या देशासाठी महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे अशी बदनामी करू नये. उत्तेकरांना मी वॉर्निंग देतो की आज ज्या गोष्टीसाठी आपण नाहीत ते तर दोषी धरले जात आहे. नाहक आमचा इतिहास बदलून समाजापुढे आम्हाला खलनायक, आमच्या पूर्वजांना खलनायक समजलं जात आहे. या गोष्टीसाठी आम्हाला खूप दुःख आहे. इतिहासाची तोडफोड होणं खूप भयानक आहे. मला थेट प्रश्नावर यायचं की जे चित्रपटात दाखवलंय, जे गणोजी कान्होजी जे रस्ता दाखवतायत किंवा येसुबाईच्या तोंडी काही शब्द घातले असं तुमचं म्हणणं आहे की असा भाऊ नसावा वगैरे असा कंटेंट. बरं ॲक्च्युअलमध्ये खरं काय घडलेलं आहे, काय झालं होतं त्यावेळेस? नाही, खरं म्हणजे म्हणण्यापेक्षा कसं आहे की ज्या पद्धतीने आपली जी इतिहास परिचय झाली मागाशी, त्यामध्ये हाच विषय की समकालीन संदर्भ, समकालीन साधनं जी आहेत त्यालाही महत्त्व धरलं जाईल ना. समकालीन साधनांमध्ये तुम्ही कुणी हा पुरावा आणून दाखवा की गणोजी राजे शिर्के किंवा कान्होजी राजे शिर्के हे वाट दाखवताना किंवा त्यामध्ये त्या फितुरीमध्ये आहेत. जर ह्याच्यामध्ये राजे शिर्के घराणं कुठेही दोषी आढळत नाही. पण राजे शिर्के घराणं त्यावेळेस कुठे होतं? संभाजी महाराजांसोबत होतं की औरंगजेबाला त्यांचा सपोर्ट होता त्यावेळेस? काय होते स्टेटस, काय होतं त्यावेळेस? ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना पकडलं, आज संगमेश्वरापासून ते मग तुळापूर, वडू आणि बहादूरगड असू, बहादूरगडानंतर शेवटी वडूला असू, ह्या सगळ्या गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजाला पकडून नेलं गेलं तिथं सगळ्या जागेवर राजे शिर्के घराण्याचे वंशज आहेत. तिथं ते सोडवण्यासाठी तिथं सज्ज झाले. ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना पकडलं, स्वतः महाराणी येसुबाई साहेबांनी आम्हाला आदेश दिले होते, असं आमचे पूर्वज म्हणतात की आदेश दिले आणि तिथं सर्व ज्या ठिकाणी गेले त्यांचं पाठलाग केलं. त्याच्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जसं शिवले झालं, पखाले झालं, मग बाकीचे थिटे झालं, पडवळ झालं, हे सगळे शिर्के मंडळी. कारण पखाले ज्या वेळेस छत्रपती संभाजीराजांना पकडलं, आतमध्ये जाण्याचं काहीतरी वेषांतर करून गेलं पाहिजे, पण पखालेच्या वेशामध्ये गेले. काही शिवले झाले, काही थिटे झाले. अशा वेगळ्या पद्धतीने आपापलं नामांतर करून किंवा वेगवेगळ्या वेषांतर करून सुद्धा आज जाण्याचा प्रयत्न केला, सोडण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांना सोडवताना काही म्हणजे मारले गेलेत का शिर्के घराण्यातले काही त्यावेळेसचे तुमचे जे पूर्वज होते ते? का नोंद आहे का? नाही, अशी बघा, इतिहास खूप संक्षिप्त झालेला आहे. आज तुम्ही सगळे प्रत्येकाचं, आज तुम्ही म्हणलात प्रत्येक वेगवेगळ्या घराचा इतिहास काढा, तर एवढा वेळ त्यावेळेस नव्हता. लेखण्या आपल्याकडे नव्हत्या. ज्यावेळेस सरचिटणीस, लेखक आणि लेखनिक होते, त्यावेळेचे लेखन करणारे होते, त्यांनी संक्षिप्त लिहिला, फक्त राजांवरच लिहित होते. आणि बाकीचा इतिहास आम्हाला तर मला समजत नाही, पण कुणाच्याच इतिहासात सापडणार नाही. मला असं वाटतं छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी फक्त राजे शिर्क्यांचा कुठलाही हात नव्हता, असं कुठलाही परवा नाही. स्वराज्यनिष्ठ होते. राजे शिर्के घराणं स्वराज्यासाठी लढलं. ह्या देशासाठी महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे अशी बदनामी करू नये. उत्तेकरांना मी वॉर्निंग देतो की त्यांनी हे आक्षेपार्ह विधान, त्यातले चुकीचे गोष्ट वगळावीत आणि पुन्हा कंटेंट्स बदलून पुन्हा प्रदर्शित करावा. चित्रपट खूप छान बनवला आहे. आमचा चित्रपटाला पुन्हा एकदा सांगतो की विरोध नाही आहे. चित्रपट खूप सुंदर बनला आहे. जगापूर्वक खूप म्हणजे त्याचं कौतुक होते. आम्ही पण कौतुक करतोय. पण खलनायक बदलला, त्याच्या आम्हाला दुःख आहे. आमच्यावर अन्याय आम्ही सहन करणार नाहीत. नाही तर उत्तेकरांना आम्ही वॉर्निंग देतो. कोर्टात खेचणार आहे, तुमच्या मानहानीचा दावा करणार आहेत, बाकी गोष्टी करणार आणि रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाही. आम्ही सगळं राजे शिर्के परिवार ह्या जाहीर आवाहन करतो. शेवटचा प्रश्न आहे, मी आता तुम्हाला या सिच्युएशनला घेऊन येतो. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यावेळेस शिर्के व्हिलन दाखवण्यात आलेत, तो भाग वेगळा आहेत की नाहीत, पण तुमच्या परिवारावर आणि तुमच्या मनात काय सुरू आहे सध्या? हे सगळं बाहेरचे लोक ज्यावेळेस गद्दारीचा शिक्का मारतात किंवा हे बोलतात त्यावेळेस नक्कीच आज ज्या गोष्टीसाठी आपण नाहीत ते तर दोषी धरले जात आहे. नाहक आमचा इतिहास बदलून समाजापुढे आम्हाला खलनायक, आमच्या पूर्वजांना खलनायक समजलं जात आहे. या गोष्टीसाठी आम्हाला खूप दुःख आहे. इतिहासाची तोडफोड होणं खूप भयानक आहे, घातक आहे. पुढच्या पिढीसाठी खूप मोठे धोका आहे. मला असं वाटतं इतिहासामध्ये कुठलं बदल होऊ नये, यासाठी इतिहास संशोधन राज्य शासनाने, प्रशासनाने यासाठी सज्ज व्हावं. ह्या इतिहासाची तोड करण्यासाठी म्हणजे इतिहासाचं तोडफोड करणं म्हणजे समाजात ते निर्माण करणं, जातीभेद किंवा द्वेष निर्माण करणं आणि पुढच्या येणाऱ्या काळात अजून खूप घातक होऊ शकतं. असाच बदलून पुढच्या येणाऱ्या पिढीला इतिहास म्हणजे चित्रपट असं होऊन जाईल असं मला वाटतं. तुमचे मुलं काय तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत का? हे चित्रपट व्हायला बाबा आपल्या त्या वेळेच्या पिढ्यांनी असं का केलं, असे काही विचारलं की तुमच्या मुलांनी प्रश्न? नक्कीच आमचे विचारतात, बाबा नेमकं काय झालंय, आपण तर तुम्ही तर असं सांगत होता की चित्रपट हां अरे चित्रपट म्हणजे बाळा त्यांना आम्हाला सांगावं लागतंय की चित्रपट
म्हणजे इतिहास नाही आहे, इतिहास अशा पद्धतीने आणि आम्ही कुणाला सांगणार. आज जगाबरोबर लाखो लोक जर चित्रपट बघून जर ते अनुकरण करत असतात, आज यूट्यूब आज इतिहास झाला आहे, चित्रपट इतिहास झाला आहे, हे नको व्हायला म्हणून शासनाने त्याच्यावर तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का बरं? तुम्ही काय ऑब्झर्व केलंय? दृष्टिकोन पाहू आमचा हे बघा, दृष्टिकोन आपल्या कार्याने होतो. आमचे सर्व राय शिर्के परिवार आज सुद्धा एकदम चांगल्या दर्जाचे काम करतात, वेगवेगळ्या पद्धतीने आज नावलौकिक कमवतात. मला असं वाटतं त्या गोष्टी नाहीत, पण आमची बदनामी होते हे आम्ही खपवून घेणार नाही. आज शिर्के काय करतात? आज शिर्के घराणं काय करतात? आज शेती व्यवसाय बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे खूप मोठा आमचे व्यावसायिक असे नसतात, पण शेती वगैरे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्या शिर्के घराण्याचा आहे. तर हे होते शिर्के घराण्याचे काही वंशज. त्यांनी सांगितलंय त्या चित्रपटामध्ये काय ज्या गोष्टी दाखवल्यात त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत ते पाहणाऱ्यांनी ठरवायचं आहे. मात्र त्यांच्या मनात काय सध्या प्रश्न आहेत, त्यावेळेस त्यांचे जे वरिष्ठ होते पिढ्याने पिढ्या त्यांना काय माहिती सांगण्यात आली ते त्यांनी सांगितलंय. आणि जे काही डायलॉग घडलेच नाहीत ते छावा चित्रपटामध्ये येसूबाई असतील किंवा गणोजी आणि कान्होजी यांचे पात्र काल्पनिकरित्या रंगवण्यात आलेले आहे. त्याचा आम्हाला आज त्रास होतो, त्यांना आम्ही कायदेशीर नोटीस बजावणार आहोत अशी त्यांनी आपली भावना आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.